नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण निघालो आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र भगवानगड येथे. तेथे आज आपण जाऊन भगवान बाबांच्या पवित्र भूमीचं दर्शन घेणार आहोत. तिथलं वातावरण, गडावरील निसर्ग आणि भक्तीचा अनुभवही मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हे महाराष्ट्रातील असं एक ठिकाण आहे जिथे दरवर्षी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. तर आज आपण त्याच पवित्र भगवानगडावरील जाणार आहेत. मी आताच तुम्हाला 100% सांगतो, तुम्ही हा ब्लॉग बघितल्यानंतर नाही का स्वतःला कधीच थांबू शकणार नाही आणि नक्की एकदा जाऊन व्हिजिट देणार. तर आता आपण जास्त वेळ न घालता लगेच निघूया. आजचा दिवस फुल्ली एन्जॉय करूया. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी का गाव सुटना. तर मला का गाव सुटना तुम्हाला सांगू का? ते इकडे मोबाईल फिरवला थोडासा. काय सांगू राणी मला गाव. हा निसर्ग बघितल्यानंतर कसं गाव सुटेल आणि त्या धावपळीच्या शहरामध्ये जाऊन कसं राहू वाटेल हे बघायला खरंच ते गावच पाहिजे. हे निसर्ग सौंदर्य मी डोळ्यात तर साठवतोय, पण मी तुमच्या सर्वांसाठी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर पण करून ठेवतोय. तर चला मग. आज आपलं नशीब आहे की आपण इकडे आलोय यार. एक नंबर झाले ना, एक नंबर. परत असं वाटतंय परत कधी इकडे पाहिजे हे व्ह्यू किती एक नंबर आली पाहिजे. भरपूर दिवसातून आलोय पण असं वाटतंय परत यायला पाहिजे. इकडे पाऊस पडला ना परत येऊ. काहीच तुम्ही बघू शकताय नाही का, पूर्ण ढग आले आणि त्याच्यातून सनसेट निघतोय खाली. बघा हे बघा, सूर्यप्रकाश निघताय. एक नंबर व्ह्यू आहे. असा व्ह्यू नाही का बघायला करत नाही सांगतो. घरचा व्ह्यू तुम्ही भरपूरच बघितला असेल, पण हा व्ह्यू नाही का कधीच विसरणार नाही तुम्ही. गाईज फायनली बघू शकताय आपण आलोय आपल्या लोकेशनला, श्री क्षेत्र भगवानगड. आता पार्किंग करून घेतो आणि सगळं तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. तर बघू शकताय श्री संत भगवान बाबा समाधी मंदिर आणि ही भगवान बाबाची समाधी संजीवन समाधी. आता लगेच आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला पूर्णपणे दाखवतो आणि इथली माहिती पण तुम्हाला एकदम व्यवस्थित स्पष्टपणे सांगतो. भगवान बाबा, भगवान बाबाजी, भगवान बाबा, भगवान बाबाजी. संत भगवान बाबा मंदिराचे आधुनिक स्वरूप पूजनीय वारकरी संत भगवान बाबा यांनी स्थापित केले. मंदिराची रचना लाकडाचा कोणताही वापर न करता केवळ दगडाचा वापर करून बांधण्यात आलेली आहे. आणि जो काय कळस आहे ना तो संगमरवरी दगडाचा आहे, व्हाईटमध्ये बघू शकताय. हे श्री संत भगवान बाबा समाधी मंदिर. इथून खाली जायला लागतं आणि हे बघा सगळं पूर्ण संगमरवरी बरं का आतमध्ये. एकदम थंड वातावरण आहे आतमध्ये, विथआउट AC. तुम्हाला दाखवतो या. तर बघू शकताय श्री संत भगवान बाबांची संजीवन समाधी. इथं आल्यानंतर एक एनर्जी असे, मी आता बोलतोय तुमच्यासोबत पण अंगावरती काटा येऊ राहिलाय माझ्या. या गडाचे सामाजिक महत्त्व म्हणजे भक्तीचा गड म्हणून ओळखला जाणारा हा गड सर्व जाती आणि समुदायामधील लोकांना एकत्र आणण्यासाठी पूजनीय आहे. इथे सर्वात मोठे उत्सव विजयादशमीला दसरा साजरे केले जातात, ज्यामध्ये लाखो भाविक भक्तांची गर्दी प्रचंड असते. तर इकडे आम्ही तुम्हाला दाखवतो इकडे काय. हे बघू शकता पूर्ण दगडाची पिलर आहे इकडे. भीमसिंह महाराजांची समाधी पहिले हे गुरुवारे होते. यांच्यानंतरचे गादीवरचे नामदेव शास्त्री, नंतर नामशास्त्री महाराज. तर अशा पद्धतीने इथला इतिहास आहे. तर इथे महाराजांची समाधी. हे त्यांचे एवढंच राहिले आता जन्म.
आता आपण किती पण जरी खर्च केला ना तर असं जुनं बांधकामासारखं बांधकाम का आपण करू शकत नाही. ते बघू शकताय पूर्णपणे दगडामध्ये बांधलेलं आहे आणि याच्यामध्ये नाही का चुना गोळ वगैरे करून हे सिमेंट वगैरे असं तयार केलेलं आहे आणि एकदम थंड आहे खाली पूर्णपणे आणि पूर्ण दगडाचे पूर्ण एवढे सगळे लावलेत नाही, सगळे दगडाच्या पिलरवरती उभा आहे. याच्यामध्ये तुम्हाला थोडंसुद्धा नाही का लाकडाचा यूज वगैरे दिसणार नाही. समाधीकडे येण्यासाठी एक मार्ग आहे आणि समाधीपासून दर्शन वगैरे घातल्यानंतर परत रिटर्न जाण्यासाठी हा मार्ग यूज केला जातो. भगवान बाबांच्या समाधींच्या वरतीच नाही का तुम्ही प्रत्येक जागेवरती पाहिलं असेल विठ्ठल रुक्मिणी सोबत असतात, पण हे जाऊ शकता फक्त विठ्ठल आहे नाही का एकटेच येतात. एक्झॅक्ट नाही का भगवान बाबाच्या समाधींच्या वरतीची. आता एवढं मस्त वातावरण झालं की बाबा पूर्ण काय काय ढग आले, एवढी ज्वारीची भूक लागली होती. म्हटलं आता काय भेटेल खायला आणि इथं काहीच नाही वरती, फक्त नाही का देवाचं दर्शन पाणी वगैरे. आणि नंतर जाता जाता मला इथं प्रसादालय दिसलंय आणि गडावरती आल्यानंतर नाही का तुम्ही उपाशी पोटी कधीच घरी जाणार नाही. इथं प्रसादालय पण आहे, आत्ता प्रसाद घ्यायला चाललं नाही. तर बघू शकता इकडे हात वगैरे धुवायला पण आहे जेवण केल्यानंतर आणि पिण्याचं पण पाणी आहे. तर चेअर वगैरे आता येऊ शकता टेबलवरती आपल्या हाताने घ्यायचं आणि खायचं. भाकरी आहे, गरम गरम भाकरी खाली चपाती पण आहे, चपाती एकदम गावरान लोणचं. एक नंबर एकदम शेंगुरी आमटी, ओरिजिनल शेंगुरी आमटी. तर असा जर तुम्हाला निसर्गाचा आणि भगवान बाबाचे श्री क्षेत्र देवस्थानचा अनुभव घ्यायचा असेल आणि त्यात अशा प्रसादाचा नक्की एकदा नाही का देवस्थानला व्हिजिट द्या आणि कमेंट करून सांगा की कसं वाटतं येतात निसर्गरम्य वातावरण. जेवण करूपर्यंत पाऊस पण येऊन गेला आहे, एकदम बघू शकता अजून पण थोडा थोडा पाऊस पडत राहिला आहे. आता एकदम पूर्ण थंड झालं आहे, जे गरम गरम वातावरण होतं ना ते आता पूर्ण थंड झालं आहे. तर मी आता तुम्हाला का एक पुरातन मंदिर दाखवणार आहे, जे इथलं नाही का सगळ्यात जुनं मंदिर आहे आणि ते कोणाचं आहे ते पण सांगतो. बाबांनी जेवढा वस्तू संग्रह यूज केलेला आहे ना तो सगळं इथं आहे, हे बघू शकताय. हा बाबांचं रथ, ही भांडे वगैरे जेवढे त्यांची काठी शस्त्र वगैरे सगळं काही इथं लावलं आहे. बाबांनी सगळं काही नाही का म्हणजे पितळी वस्तू यूज केलेल्या आहेत जास्त करून, याच्यामध्ये दिसून येतात. बेल वगैरे ते सगळं इथं ठेवलं आहे, समय वगैरे. शब्दात व्यक्त नाही करू शकत असं निसर्गरम्य वातावरण झालं आहे आज. कधी वाटलं पण नव्हतं, येताना ऊन होतं पण तुमच्या प्रेमामुळं आणि बाबांच्या आशीर्वादामुळं नाही का एक नंबर व्ह्यू झाला आहे तुम्हाला बघण्यासाठी येतं. तर तुम्हाला मी आता सर्वात नाही का पुरातन मंदिर दाखवतो आहे. त्याच्यानंतर भगवान बाबांचं मंदिर तिकडे बांधलं आहे, त्याच्या पहिले हे मंदिर होतं इथे आणि बघू शकता पूर्ण दगडी बांधकाम आहे त्या काळातलं. या प्राचीन मंदिराला प्राचीन कथानुसार हे स्थळ पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषी यांच्या संबंधित आहे आणि ऐतिहासिकदृष्टी ते धौम्यगड म्हणून ओळखले जाते. स्वामी महाराज पंचम यांचं पहिले हे मंदिर होतं इथं, त्याच्यानंतर भगवान बाबाचं मंदिर वगैरे तिकडं बांधण्यात आलं.
पूर्ण एकदम साईडने नाही का सूर्यप्रकाश आतमध्ये येण्यासाठी प्रत्येक साईडने नाही का एक एक विंडो ओपन ठेवलेली आहे इकडं. तुम्हाला जो हा बॅनर दिसतोय ना ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा, तर हे मंदिर कुठं चालू आहे हे पण तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही फ्युचरमध्ये कधी जर आले ना तर तुम्हाला नक्की बघायला भेटाल. तर बघू शकतात हे आपलं सर्वात जुनं मंदिर, त्याच्या लगेचच पाठीमागे नाही का ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिराचं बांधकाम चालू आहे. आणि ते मंदिर पण पूर्णपणे नाही का दगडाचंच चालू आहे बरं का. भगवानगड हे महाराष्ट्रात बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर खरवंडी गावाजवळ असलेले एक प्रमुख आध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. वारकरी परंपरेला समर्पित असलेले या ठिकाणी धौम्य ऋषी जनार्दन स्वामी आणि संत भगवान बाबा यांचे मंदिर आहे. या ठिकाणी नाही का दसऱ्याला नाही का भरपूर मोठा असा नाही का दसरा मेळावा असतो. लाखोंच्या संख्येने नाही का पब्लिक गोळा होत असते. त्यावेळेस जर जमला तर त्यावेळेस नक्की या विजयादशमीच्या टायमाला. आणि जर तुम्हाला एकदम निवांत जर दर्शन वगैरे घ्यायचं असेल आणि एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर अशा टायमाला या माझ्यासारखं. आणि एकदम मन मोकळं नाही का सगळं टेन्शन वगैरे दूर करून हा एकदा आनंद नक्की घेऊन पहा. असं वाटत असेल तुम्हाला किती भारी व्ह्यू आहे. आणि तुम्हाला फक्त आत्ता नाही का आपल्या ब्लॉगमध्ये दिसत असेल तर मी डोळ्याने बघतोय ना, तर माझं इथून खरं जर म्हटलं ना घरी जायचं मन नाही करत आहे. पण आपली आजी नाही का असे लावून बसले असं घरी जावंच लागेल, नाहीतर आजीचे भरपूर बोलणे खावं लागतात. त्याच्यामुळे आता लगेच निघतो, कारण पाऊस वगैरे झालेला आहे. जर मी भिजत गेलो आणि जर आजारी पडलो ना आपले ब्लॉग यायला परत प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे नाही का आता पाऊस येण्याच्या पहिले आणि थोडा थांबला आहे पाऊस, त्याच्या पहिले घरी निघतो आणि घरी गेल्यानंतर आपला ब्लॉग एंड करतो. तर चला मग. काहीच नाही, एक काय बघतोय खरंच निसर्गाचं सौंदर्य असं असतं का. माझ्या डोळ्याच्या पार नाही भेटल्या असं बघू शकताय तुम्ही. खरंच असं व्ह्यू कधीच नव्हतं बघितला. एक नंबर आहे, एक नंबर डायरेक्ट. तुम्ही घरी बसून खुश होत असताना आणि खरंच कमाल आहे अशा व्ह्यूची. आणि वरती नाही का ढगांचा गडगडाट आवाज चालू आहे. आत्ता जस्ट पाऊस झाला आहे ना त्याच्यामुळं एक नंबर. मी एवढा खुश झालो ना आज खरंच सांगू शकत नाही मी तुम्हाला. असं वाटतं एवढं नाही का जे थकवा वगैरे होता ना, जेवढं 2-3 दिवसाचं टेन्शन होतं ना, आपल्या ब्लॉगला काही कंटेंट भेटत नाही काही नाही. पण आज नाही का भाऊ बाबाच्या चरणीवर एवढं मस्त झालं आहे ना आपला ब्लॉग. तुम्हाला नक्की आवडला असेल. कसं वाटलं आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि परत तुम्ही लवकर या, तुम्ही तर याच. तर आता जस्ट घरी आलोय आणि फ्रेश झालोय. तर आजचे श्री क्षेत्र भगवानगड देवस्थान कोणाकोणाला आवडले आणि याबद्दल कोणाला अजून काही माहिती असेल तर ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि कोणाकोणाला यायचंय, कोण कोण गेलंय ते पण सांगा. आणि आजचा आपला दिवस कसा गेलाय हे तर सांगायची गरज नाही. एक नंबर दिवस गेलाय खरंच. प्रवासापासून तर दर्शनापर्यंत आणि दर्शनापासून तर महाप्रसादापर्यंत, महाप्रसादापासून तर परतीच्या प्रवासापर्यंत एकदम सुखरूप झालाय. तर आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून पण जर कोणी आपल्या हक्काच्या फॅमिली सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि सर्वजण हॅप्पी राहा.